नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे आज काहीतरी सण आहे मोठा आणि त्या सणानिमित्त कोमलचं नियोजन चाललेलं आहे इकडं. तर काय वटपौर्णिमा. वटपौर्णिमा. तर काय वटपौर्णिमेचं काय तुम्हाला वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता मैदाळा मित्रांनो पाऊसच मोठा आलाय. बघितला पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला. हा बघा पाऊस, जोरदार पाऊस चालू झालाय. आणि आता नियोजन तुम्हाला सांगतो कोमलचं चाललेलं आहे. आता देवाला चालली असल्या पावसात उघडेल की मग पाऊस कोमल उघडण काय हा पावसात असतं होय कुठं. थांब जाऊ नको आता. भरून फुले थांब जाऊ बटन लावायचे मग गॅसवर. तू लय नाटकी करू नको. ओढत ओढत कुठं चालवलं काय कुठं चालवलं. तर आता कुठे चालली ग 3 तास. एक तर सकाळ धरणं काम ओरखती काय तर करू लागितलंय का. काय केलंय तो काम. काय केलंय काम. हा काय नियोजन घे नाव ठेवू एखादं बघू येतंय का तुला? नाव जास्त व्हायला लागेल डायरेक्ट. मग काय येत घे बरं बघू येतंय का. हा तो काय घेते. पहिलं तुम्ही घ्या मी घेते. हा मी घेऊ का. तसं एक नाव घ्यायचं सिंगल घ्यायचं ना एक घ्यायचं. हा मीच घेणार नाव. तिकडून फिरून आलो. तिकडून फिरून आलो. घरी आले की कोमल म्हणती कुठे गेलता हो. झालं कसं का असं ना घेतलं का नाही. तिकडून काय म्हणते माझ्या ध्यानातच गेला. आता घेतलं एकदा घेतलं बाद झालं एकदा घेतलं बाद झालं. हा घे चल घे. आता दीदी नाव घेते दीदीचं बघू. हा गुलाबाचे फूल दिसायला ताजे, गुलाबाचे फूल दिसायला ताजे, राव माझे पती आणि मी झाले त्यांचे सौभाग्यवती. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, गुलाबाचे फूल दिसायला ताजे, केशवराव माझे पती मी झाले त्यांचे सौभाग्यवती. मी सांगितलं झालं माझं नाव. कोणाचं माझं नाव तुझं नाही तसं असतं. हा हा पिता म्हणली का पती म्हणली. काय म्हणली. पती म्हणलं की राव झाले माझे पती केशवराव. असं काय मला तर काय कळलं नाही. नवराय का भाऊराय मन की तो घे की नाव मी घेतलं का नाही. माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून. हा माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून, केशवरावांच्या संसारात मन आले वळून. अरे वा 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 छान छान. दुसरं अजून एक घे बरं. तुला येतात वाटतं ना. आता सध्या नाही पाठ मन आगे हाय ते. हा गे लवकर पट चल. गुलाबाचे फूल देटाला कोवळे, केशवरावांचे रूप कृष्णासारखे सावळे. काय काळा भांगार झालोय मी सावळ. मग कृष्ण कसला असतो. असून द्या. छकू काय म्हणते आमची बघा आता. छकू म्हण ग काहीतरी म्हण. तसलं का करते नीट उभा राहते. काहीतरी म्हणते तोंडात नाही का तुझं. आणि मित्रांनो बघा इथं पिल्याचं नियोजन काय चाललंय बघितलं का. बसलाय कसा मात्या. आणि मित्रांनो आता पावसाळ्याचं आता नियोजन तुम्हाला सांगतो. आंब खायचं जरा नियोजन टाळा. कारण की तुम्हाला सांगतो आंब्यानी जरा खेळ अवघड झालेला आहे. सगळेजण तुम्हाला सांगतो जुलाबाव बसले. पिल्या कालच्या धरणं तुम्हाला सांगतो जुलाब करतोय. दिवसभर झाले जुलाब करतोय. हा सगळ्यांचं जुलाब चालू झाले. त्यांनी आंब खाल्लं जरा. तर नियोजन आंब्याचं जरा थोडं टाळा. बरोबर आहे का. हा तर आता कोमल मस्तपैकी नियोजन कोमलने केलेलं आहे. आणि काय काय घेतलं जाऊ की माहिती तेवढं घेतलं. पाणी आला आत घरात. तिथे पिशवी लावून येते. चल वाफे लावले नाही तर काय नाही. आता काय हात लावते.
आणि मित्रांनो इथं असं देवाचं नियोजन केलेलं आहे आणि कोमलने काय काय घेतलंय ते आता आपण बघणार आहे. काय काय घेतलंय जाऊ. पंचपाळ, ही आंबा, ही नैवेद्य, ही दिवा, दोरा, अगरबत्ती, वटीचं सामान, ही पीस, ही कापूस, इथं काड्या त्या खाली. आणि हे नाही दूध नाही दूध ते वारुळाला असतं नागपंचमीला. असंही होईल मला वाटतं. मला नाही पानच भेटते नाही. पानच भेटले नाही ते गावात पानच नाही ते आणि मला सांगितलं नाही तो पान आणा म्हणून मी जीवला घेतलं जीवरून आणले. फोन पिन करायचं काम नव्हतं तुमचं. मला माहिती होय तुझा लय फोन तडई लागली सांगायला इथं मला फोन. मग घेऊन द्या धड नाही तर ठेव ठेव नको बांधणं करू माझ्या. बघितलं नुसती पिसळायला लागली माझ्यावर कुत्रा पिसाळल्यावर. सर कुठला हा कशी आणि ह्यासाठी मोबाईल धरलाय का. हा बघ हे बावळा ते काय माणसं नाव ठेवते तुलाच कुशाल म्हणते नाही बाईला काय आरसा बिरसा आहेत का नाही तुलाच म्हणते नाही मला काय करायचं. हा कुशाल आरशा मोबाईल मध्ये बघून लावताय. कसं दिसतंय आता छान दिसायला लागले. आता मी छान दिसायला लागलोय म्हणतो. मी छान दिसायला लागलोय. इकडे आग काय माहित जरा काय मला कळा ना तुझं. मित्रांनो जोरदार पाऊस चालू झालाय बघितलं का. हा बघा जोरदार पाऊस झालाय आणि आता ही निघाली देवाला. कस काय आता देवाला जायची. ए छको छको दप्तर भिजायला लागलं तुझं. मित्रांनो जोरदार पाऊस झाला. ए तळवड भिजला केला का ती बाहेर. लोकांचं तळवट आहे पावसा पाण्यात घरात आणून ठेवायचं काम आहे का नाही. बरोबर पाऊस बघून आतमध्ये टाकलाय. आता पिल्याला घे पिल्याला घे. तिथं फडका आणून टाकी एखादं चल फडका आणून टाक. नाही आता राहून दे बघ जीवन दे पाणी. आवाज शांत गप्पे बसायचं. तर मित्रांनो असून द्या चला आणि काय साधा विषय नाही आज काय मोठे बोलायचं. आवाज 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 जात नाही त्यात मोठे बोलायचं. वट पौर्णिमा आज वट. हा हा बोल मग म्हण. मित्रांनो झोपलो होतो आणि कोमल आली वडाच्या पाया पडून वड पुंजून आली. वडपूजा करून आली आणि आता कोमल म्हणले पाय द्या पुढं पाया पडते. तर म्हणलं चालतंय पाय जुळवा. तर म्हणलं ठीक आहे तर पडा पाया. मग काय आता पाया पडा तुला पडायचं का. पाया पडा. अयो सुखात राहावा सुखात ठेवा. हाती होईल का. आणि इकडं माझी दिदीला जायचं होतं. दिदी साडी ही निसती इकडं सकाळ धरणं तिला यायचंय का म्हणले पोरगी जाय ना सध्या. आणि जर तू जायच्या टायमाला ही साडी घालत बसली माहिती रडली. रुसली बघितलं का पण थोडी रुसली तरी पण ती थोडी हसली बघितलं का दागा. तर असं द्या मित्रांनो मस्त पैकी नियोजन झालं. कसं काय देवपूजा ओके देवपूजा कसं काय ओके ओके. आता दिल्या म्हणून काय होतं ना अजून डबल पावसाने आवाज याय नाही इथं मला.